PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नाचा प्रश्न गंभीर होत असताना शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके व खतांचा वाढता वापर ही चिंतेची बाब ठरते. सध्या शेतीमालासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांपैकी 95% अधिक वापर रासायनिक घटकांचा असल्यानं जमिनीचा कस कमी होत असून मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून रेसिड्यू फ्री शेतीकडे वळावं असं आवाहन अमरावती येथील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेच्या वतीनं करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जीवाणू संघांचा वापर करावा असंही प्रयोगशाळेनं सुचवलंय. अमरावती शहरातील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, कृषी संकुल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड येथे नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद व पलाश विरघळणारे जीवाणू तसेच द्रवरूप मिश्र जीवाणू संघ उपलब्ध असून ते शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार विक्रीस ठेवण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना 072125500372 या क्रमांकावर संपर्क करता येईल. प्रयोगशाळेत 100 मिलीलिटर बॉटल 50 रुपये, 250 मिलीलिटर 110 रुपये आणि 500 मिलीलिटर 210 रुपये या दरानं जीवाणू संघ उपलब्ध आहेत. यासोबतच विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जैविक खत निर्मिती, त्यांची कार्यपद्धती व उपयोग यावर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केलं जातं. जैविक खताच्या वापरामुळे जमिनीत पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच जमिनीचं तापमान संतुलित राहतं. सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून सेंद्रिय घटकांचं विघटन होऊन जमिनीचा कस वाढतो, अन्नद्रव्ये साठवली जातात आणि जमिनीचा साणू म्हणजे pH नियंत्रणात राहतो. त्यामुळं उत्पादन खर्चात घट होऊन धान्याचा दर्जा आणि उत्पादन क्षमता वाढते. रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यानं पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं आणि मानवी आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी अमरावती येथील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा तयार होणारी जैविक खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वापरावेत असं आवाहन करण्यात आलं असून नैसर्गिक शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना शाश्वत शेती, सुरक्षित अन्न आणि चांगलं उत्पादन मिळू शकतं असं प्रयोगशाळेच्या वतीनं सांगण्यात आलंय. जनमत लाईव्ह न्यूज करता गजानन जिरापूर यांचे रिपोर्ट, अमरावती. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.